अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उत्साह आणि प्रेरणा देणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली। अमरावती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान 2 दिवसीय जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या हस्ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर उत्साहात पार पडले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेची अधिकृत सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेत अस्थिव्यंग, दृष्टिबाधित, कर्णबधिर, बौद्धिक दिव्यांग आणि बहुविकलांग अशा विविध प्रवर्गातील सुमारे 400 स्पर्धक आणि 150 कर्मचारी सहभागी झाले आहेत। जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे। उद्घाटन प्रसंगी बोलताना संजीता महापात्र यांनी सुगम दिव्यांग अभियानावर भर देत जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारती दिव्यांगांसाठी सुलभ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। यासाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमानंतर त्यांनी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी त्यांच्या वतीने आईस्क्रीमचे वाटपही करण्यात आले।